क्रोमच्या गुगलवर टाकू शकता, जसं की se.sensus.gov.in. जसं तुम्ही हा वेबसाईटवर टाकाल त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज समोर येईल. त्याच्यामध्ये भारत की जनगणना आणि समोर दिसायलेल्या स्क्रीनवर HLO लॉग इन, याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे कॅप्चा कोड दिलेलं आहे खाली ते ॲज इट इज टाकून घ्यायचे. जसे की FK कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका, स्मॉल असेल तर स्मॉल टाका आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय अँड प्रोसीड खाली जे तुम्हाला सॅफ्रॉन कलरमध्ये दिसत आहे ना बॉक्स, त्या बॉक्सवर तुम्हाला व्हेरीफाय अँड प्रोसेस करायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर कॅप्चा कोड टाकून घ्या अगोदर, आणि जसं तुम्ही कॅप्चा कोड करून व्हेरीफाय कराल त्याच्यानंतर तुम्हाला समोर दिलेले काही सूचना त्याला ओके करायचे. ओके केल्यानंतर सेल्फ एन्युमरेशन इम्पॉर्टंट नोटीस ओके करायचे, पुढे जायचे. नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊस होल्ड म्हणजे घरातील मुख्य व्यक्ती असं तुम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे. घरातील मुख्य व्यक्ती म्हणजे वडील असू शकतात किंवा आणि तुम्ही याच्यामध्ये मग नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊस होल्ड म्हणजे घरातील मुख्य व्यक्तीचं नाव इथे टाकायचं आहे. घरातील मुख्य व्यक्तीचं नाव टाकल्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्तही लोक राहतात, पण आपण त्याच्यामध्ये घरातील जो मुख्य व्यक्ती आहे आता त्याच्यानुसार आपल्याला तिथं नाव टाकावं लागेल. तुम्ही स्वतःच्या घराची करत असाल तर स्वतःच्या घराचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव तिथं टाकावं लागेल. त्यानंतर आपण पुढे पूर्ण नाव टाकून घ्यायचं. पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबरच्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढे खाली ईमेल दिलेला आहे, तो ऑप्शनल आहे, त्याला टाकायची आवश्यकता नाही, कंपल्सरीमध्ये नाही येते. त्याच्यानंतर व्हेरीफाईड करा. OTP तुमच्या मोबाईलवर येईल, OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर परत व्हेरीफाय OTP करा. पुढच्या पेजवर तुम्हाला मग लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, त्याला आपण OTP व्हेरिफिकेशन असं म्हणतो. मराठी करा, कारण मराठी महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठीमध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न येतील, त्याच्यामुळे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. परत खाली OTP तुमच्या मोबाईलवर आलेला असेल, सेंड OTP टू युअर मोबाईल नंबर, ते तुमच्या याच्यावर टाकून घ्या. खाली टाकल्यानंतर परत त्याला व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज मिळेल. OTP टाकलेला आहे, व्हेरीफाय होत आहे, व्हेरीफाय झालेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या पेजवर बघा सेल्फ एन्युमरेशन सॉरी असं येतच जाईल. ट्राय अगेन करा, त्याच्यामध्ये काही घाबरून जायची आवश्यकता नाही. ट्राय अगेन केल्यानंतर पुढचं पेज येत आहे बघा. पुढच्या पेजवर तुम्हाला काही प्रश्न त्याच्यामध्ये येतील, ते प्रश्न आपल्याला पुढील प्रश्नाचे तो ठीक करा. तुमचा सौगंध ID पुष्टीकरण म्हणून ओके करा. पुढे आलेला आहे. दुसरी स्टेपमध्ये आपण जातोय आता. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्याचं तुम्ही नाव टाकायचं आहे तिथं. आता मी नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून नांदेडचं नाव टाकत आहे इथं. नांदेड डिस्ट्रिक्ट, नांदेडच्या याच्यामध्ये क्लिक करा तिथं. परत पुढे नांदेडचा पिनकोड आहे 431-605. तुमचा जो पिनकोड असेल त्या पिनकोडवर तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे. आणि नंतर मग खाली दिलेलं आहे त्याच्यामध्ये गाव, शहर, स्थानिक, हॅमलेट, लँडमार्क. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस करेक्ट ॲड्रेस त्याच्यावर टाकणं आवश्यक आहे. प्रॉपर ॲड्रेस जर तुम्ही टाकला तर तुम्हाला त्याच्यानुसार लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो, ते तिथं खालच्या मॅपमध्ये जे सॅटेलाईट थ्रू मॅप सुरू आहे त्या मॅपमध्ये तुम्हाला खाली दिसून देईल. त्यामुळे ॲड्रेस टाकते वेळेस व्यवस्थित ॲड्रेस टाका. ॲड्रेस तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तो टाका, प्रॉपर ॲड्रेस टाका, पिनकोड नंबर प्रॉपर टाका आणि खाली तुम्हाला त्याच्यामध्ये परत खाली तुम्हाला ते अक्षांश आणि रेखांश असं तुमच्या घरावर नेऊन ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं जर ॲड्रेस चुकला तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी इथं ॲड्रेस टाकत आहे विद्या विकास, आणि जो ॲड्रेस तिथं टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल खाली, तो ऑप्शनशी संबंधित तुमचा ॲड्रेस आहे का त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर काय होईल हे बघा, खाली ॲड्रेस आलेला आहे, त्याच्यानुसार तुम्ही तिथं पुढे करू शकता क्लिक. जसं तुम्ही क्लिक कराल त्या क्लिक केल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा ॲड्रेस तिथं खाली दिसेल. तुम्हाला खालच्या ऑप्शनमध्ये जो ॲड्रेस तुमचा नियर अबाउट ॲड्रेस असेल म्हणजे जवळपासचा ॲड्रेस त्याच्यामध्ये येईल, आसपासचे नगरसुद्धा त्याच्यामध्ये दिसतील.
जसे की विद्या विकास पब्लिक स्कूल, हैदरबाग, दशमेश नगर, हर्षनगर, नांदेड महाराष्ट्र, असं पूर्ण खाली ऑप्शनमध्ये येईल. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली एक मॅप तुम्हाला दिसत आहे. आता दिसेल मॅप. याच्या शोधा म्हणल्यानंतर तुम्हाला खाली त्या एरियामध्ये तुमचं घर कुठं आहे, कृपया नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करा. मार्कर ड्रॅग करा म्हणजे तिथं तुम्हाला काय करायचं आहे हे खूपच महत्त्वाचं आहे. याला थोडासा वेळ लागू शकतो की वरून आपलं घर कुठं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तिथं मार्कर ड्रॅग नेऊन तिथं सोडायचं आहे. मार्कर ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येईल, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला अक्षांश आणि रेखांश तुमच्या घराचा जो असेल तो सॅटेलाईटच्या माध्यमातून तो मार्कर ड्रॅग केल्यावर येईल. आणि अक्षांश आणि रेखांश आल्यानंतर पुढे पुष्टी करा म्हणून एक ऑप्शन येत असते. त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. घर जेव्हा आपण पाहतो ना त्यावेळेस वरून थोडंसं वेगळं दिसेल, लक्षात येणार नाही आपल्या. त्याला व्यवस्थित बघा. घरावर काही टाकी किंवा काही मार्क किंवा वेगळ्या कलरचं काही शेड असू शकते किंवा कलर असू शकतो, तो व्यवस्थित पाहायचा आहे. आणि ते बघितल्यानंतरच आपण त्याच्यावर काय करायचं आहे, त्याला मार्कर ड्रॅग करून तिथं सोडायचं आहे. जसं तुम्ही मार्कर ड्रॅग कराल खाली तुम्हाला अक्षांश आणि रेखांशच्या जवळ जो ऑप्शन आहे तो क्लिक होण्यासाठी उपलब्ध असेल. हे बघा खाली आपण हाताने मी त्याला इकडे तिकडे करत आहे, तसं तुम्हालाही करायचं आहे. आणि पुढे त्याला आपलं जे घर आहे त्या घराच्या वरील मार्कर ड्रॅग सोडायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. जवळपासचा एरिया पहिल्यांदा पाहून घ्या आणि त्या एरियानुसार आसपासचे घरं किंवा काही प्रसिद्ध दुकान किंवा काही ठिकाणं असू शकते, त्याच्यानुसार आपल्याला पुढे ओळखता येईल की हे माझं घर आहे आणि त्या घरावर मला मार्कर ड्रॅग व्यवस्थित करायचं आहे. ते केल्यानंतरच तुम्हाला तुमचं घर त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून इमेजमध्ये तिथं टिक होईल आणि पुढे तुम्हाला जाता येईल. त्याशिवाय हे फॉर्म पुढे सरकणार नाही, पुढचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित करा. हे सोगणना म्हणजे इमारतीची मोजणी सुरू आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये. वेळ लागेल या गोष्टीसाठी, पण तुम्ही व्यवस्थित करा, कारण लगेच नाही होणार. एखाद्या दुसऱ्याच्या घरावर जर मार्कर ड्रॅग नेला तर मग आपलं घर काउंटिंगमध्ये राहून जाईल. मोजण्यासाठी व्यवस्थित मार्कर ड्रॅग बघा आम्ही करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की तुम्ही त्याच्यामध्ये झूम करून बघू शकता की आसपासच्या घराच्या जवळ तुमचं घर कुठे आहे. याच्यामध्ये एरियासुद्धा दिलेला आहे. त्या एरियावर क्लिक केल्यानंतर त्या एरियातील सर्व घरं येतील, पण तुमचं घर कुठे आहे तुम्हाला ते शोधावं लागेल. बाबा समृद्धी दिलेलं याच्यामध्ये यूज टू फिंगर मूव टू मॅप, म्हणजे आपण त्याला हाताने इकडे तिकडे करू शकतो आणि आपलं मार्कर ड्रॅग व्यवस्थित आपल्या घराच्या समोर, आपल्या घराच्या वरती म्हणजे छतावर त्याला नेऊन तिथं सोडायचं आहे. आपल्याला मॅपला आपण इकडे तिकडे करू शकतो आणि त्याच्यामुळे तिथं आपल्याला ते मिळून जाईल. मार्कर ड्रॅग आपण आपल्या घरावरती टॅग केल्यानंतर पुढील ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये अक्षांश आणि रेखांश असं दिसेल तुम्हाला ठळकपणे. तुमच्या घराच्या सॅटेलाईटच्या माध्यमातून अक्षांश आणि रेखांश ही पोझिशन, ही स्थिती कुठं आहे हे तुम्हाला पाहता येईल. खाली ऑप्शन आलेला आहे स्थानांची पुष्टी करा. स्थानांची पुष्टी करा म्हणजे जेव्हा आपण मार्कर ड्रॅग व्यवस्थित आपल्या घरावर ठेवू तेव्हा खाली जे अक्षांश आणि रेखांश दिलेले आहे ते ठळक अक्षरामध्ये तुम्हाला दिसेल. दिसल्यानंतर लगेच तुम्हाला खाली स्थानांची पुष्टी करा, मग आपल्याला त्याच्यावर स्थानांची पुष्टी करून क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पर्यायामध्ये पुढील ऑप्शन, पुढील प्रश्नाचे उत्तरे द्यायची आहेत. जोपर्यंत तुम्ही मार्कर ड्रॅग व्यवस्थित सोडणार नाही तोपर्यंत पुढील ऑप्शन, पुढील पर्याय तुम्हाला येणार नाही आहेत. त्यासाठी व्यवस्थित करा.
लगेच पुढे तुम्हाला पुढचं ऑप्शन त्याच्यामध्ये येईल. जेव्हा तुमच्या निवासस्थानाचे व्यवस्थितरित्या तुम्ही मार्कर ड्रॅग तिथं सोडलेला असाल त्यावेळेस तिथं स्थानांची पुष्टी करा हे क्लिक होईल आणि तरच तुम्ही पुढे जाऊ. तुमच्या निवासस्थानाचे आता इथे क्लिक झालेलं आहे बघू शकता तुम्ही. अक्षांश आणि रेखांश ही आपल्या घराची स्थिती इथं व्यवस्थित स्थानबद्ध झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. असं एक करत जवळपास तुम्हाला 33 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तेव्हाच तुमचं स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण होईल. पुढे पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी तुमचा अक्षांश आणि रेखांश पूर्णपणे झाले. जतन करा आणि पुढे जा हे खाली पर्याय आलेला आहे, तुम्हाला दिसू शकतो. त्याच्यावर तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात. याच्यातून तुम्हाला पूर्ण स्थानांची पुष्टी झाली. जतन करा आणि पुढे जा हे ऑप्शन आलेलं आहे. आता हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला पुढे येईल स्थानांची पुष्टी करा. राज्य, केंद्रशासित प्रदेश, महाराष्ट्र, जिल्हा, तुमचे निवासस्थान याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे बॉक्समध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये निवडलेली माहिती व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघून घ्यायचे आणि त्याला यस करायचं आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न येईल त्याच्यामध्ये गणना घर तपशील म्हणजे तुमचं जे घर आहे त्याच्यामध्ये कुठल्या साहित्याने बांधलेलं आहे, कसं आहे. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग किंवा बहुमजली इमारतीतील एक सदनिका ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्ता किंवा सामायिक आवार किंवा जिना इत्यादीवरून वेगळे प्रवेशद्वार असते. गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य. आता जमिनीसाठी कोणतं साहित्य वापरले असेल तर जमिनीसाठी तर मातीचं असेल. सुरुवात तिथूनच करतो म्हणून आपण त्याच्या याच्यामध्ये माती. गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य. मातीवरच घर बांधण्यात आलेलं आहे. मग पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये माती याच्यावर क्लिक करा. पहिल्या पर्यायावर क्लिक केलं. पहिलाच प्रश्न आहे हा तुमचा. त्याच्यामध्ये माती यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे दुसरा प्रश्न विचारण्यात येईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्याय आहेत. फक्त पर्यायावर आपल्याला जाऊन क्लिक करायचं आहे. व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि पुढे एक प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. असं करत आपण समोर जाणार आहोत. पुढच्या प्रश्नाला आपण बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे गणना घराची भिंत यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य. त्याच्यामध्ये गवत, वाळवलेले गवत, बांबू इत्यादी, प्लास्टिक, पॉलिथिन, माती किंवा कच्च्या विटा, लाकूड. आता आपलं घर ज्या घराने बांधलेलं आहे ते पर्याय व्यवस्थित बघून त्याच्यामध्ये दिलं आहे पक्क्या विटा आणि पक्क्या विटांनी भिंत बांधलेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पर्यायावर क्लिक करायचं. पुढे दिलेलं आहे गणना घराचे छप्पर. गणना घराचे छप्पर कसे आहेत. आपले छप्पर कशाने टाकलेलं असेल, एक तर कॉन्क्रीट किंवा दिलेल्या पर्यायापैकी कुठला जो योग्य पर्याय असेल त्या पर्यायाला तुम्ही योग्य उत्तर क्लिक करा. आणि पुढे दिलेल्या गणना घराची स्थिती चांगली आहे, राहण्यायोग्य आहे, मोडकळीस आहे, जे असेल ते करून पुढे होय करा. माहिती जतन केल्यानंतर आपल्याला पुढे दिसेल की कुटुंब प्रमुखाची संबंधित माहिती. आता याच्यामध्ये कुटुंब प्रमुख कोण आहे म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणजे कोण की घरातील मुख्य काम करणारे व्यक्ती. आता त्याच्यामध्ये आजोबाही घरातील मुख्य व्यक्ती असू शकतात, पण आता सध्या करता धरता कोण आहे त्या घराचा मग तो कोणीही असू शकतो. घरातील व्यक्तींना विचारा आणि ते तुम्ही माहिती भरा. त्याच्यामध्ये या कुटुंबात निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, घरामध्ये किती लोक राहतात, कुटुंबामध्ये किती लोक राहतात, एकूण कुटुंबामध्ये आपल्याला काय करावं लागेल ते क्लिक करावं लागेल. कुटुंब प्रमुखाचे नाव. ह्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्ही व्यवस्थित विचारून त्यांना भरा. घरातील व्यक्ती कोणीही असू शकते कुटुंब प्रमुख. जर एखाद्या घरामध्ये 10वीचा विद्यार्थी पास झालेला असेल आणि दुसरा कोणी घरामध्ये काम करणारा किंवा नसेल, तोहीच काम करणारा आणि घर पाहणारा असेल तर तोही कुटुंब प्रमुख असेल. त्या परिवाराने जी माहिती तुम्हाला दिली ती माहिती तुम्हाला तिथं भरणं आवश्यक आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा. आता खाली दिलेले आहे त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे लिंग, पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर याच्यापैकी कोणीही असू शकते. त्याच्यामध्ये पुरुष असेल तर पुरुषला क्लिक करा, स्त्री असेल तर स्त्री पण घर सांभाळू शकते किंवा मुख्य व्यक्ती असू शकते. त्यामध्ये तुम्ही कुठलाही जो पर्याय असेल त्या परिवाराला विचारूनच तुम्हाला तो पर्याय लिहायचा आहे. मनाने लिहू नका, चुकू शकते माहिती. कारण प्रगणक जे आहे ते सध्या फॉर्म आपल्याला पटपट भरायचं म्हणून ते करत असतील, पण तसं करू नका. तुम्हाला व्यवस्थित कुटुंब प्रमुखाची माहिती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे कोणी असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक करून पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत अजून त्याच्यामध्ये काय वेगवेगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. हे प्रश्न आहेत. या प्रश्नाचे तुम्ही झाल्यानंतर 3 प्रश्न झाल्यानंतर जतन करा असा
खाली बॉक्समध्ये येत असतो, त्यालाही तुम्हाला कुटुंब प्रमुखाची लिंक झाल्यानंतर जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर असेल तर SC किंवा ST असेल तर याची यादी तुम्हाला प्रगणकाकडे असेल, सुपरवायझर तुम्हाला ती यादी देतील किंवा तुमच्याकडे ती यादी अवेलेबल असेलच. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. योग्य खोल्यांची संख्या, जेवढी खोली असतील फक्त तेवढ्या खोल्यांची संख्या तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद करायची आहे. फक्त किचन स्वयंपाकघर सोडून इतर खोल्यांना मोजायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिहायचं. मग त्याच्यामध्ये या सगळ्या खोल्या असू शकतात. एक बैठकीचा हॉल असेल किंवा झोपायची रूम असेल. फक्त किचन सोडून बाकीच्या सगळ्या रूमना तुम्हाला मोजायचं आहे. स्टोर रूम असेल तर स्टोर रूमची संख्या मोजायची आवश्यकता नाही. निवासयोग्य खोल्यांची संख्या 8 असतील 8, 4 असतील 4, 2 असतील 2. या कुटुंबात राहत असलेल्या विवाह जोडप्यांची संख्या 1 असेल तर 1, आई वडीलच राहत असतील तर 1 जोडपं होते, आई वडील आणि मुलाचं लग्न झालं असेल तर 2 जोडपं होते. होय करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल त्याच्यामध्ये, तो असेल तुमच्या संबंधित मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत का त्याच्यामध्ये. या घराच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत. आता प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, तुम्ही जर फिल्टर जरी पित असाल तरी जास्तीत जास्त पाण्याचा वापर आपण नळाचा करतो, त्यामुळे नळ. परिसरातच आपल्याला पाण्याची उपलब्धता होते. वीज आहे मुख्य. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबासाठी आहे. व्यवस्थित जे तुम्हाला पर्याय वाटतात ते त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबाचा सामायिक वापर किंवा सार्वजनिक शौचालय किंवा नाही अशा याच्यापैकी आपण करू शकतो. त्याच्या शौचालयाचा प्रकार, फ्लॅश फ्लोअर, फ्लॅश शौचालय जोडणे, पाईपाद्वारे मल निस्सारण. पाईपाद्वारे जनरली तर आपण गटर सिस्टमच आहे इकडे. द्विकडी शौचालय, लादीसह हे असं काही नाही राहणार आहे. शक्यतो आता सगळीकडे पहिल्या पर्यायामध्येच आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये. एकल खड्डा किंवा शौचालय याच्यामध्ये सुद्धा आपल्या इकडे नाही, सुधारित खड्डेच आहेत आपल्याकडे सगळे आणि व्यवस्थित आहेत. एकल खड्डा शौचालय, सेवा शौचालय, सांडपाणी सोडण्याची जोडलेली वाटतं बंद गटरमध्येच आहे. परिसरात स्नानगृहाची उपलब्धता होय आहे. पुढे जायचं आपल्याला स्वयंपाकघर उपलब्धता व LPG किंवा जोडणी आहे किंवा स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास यस करायचं आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा, घराबाहेर खुल्या जागेत तसं काही स्वयंपाक करत नाही आपण. LPG मुख्य इंधन म्हणून काय वापरलं जाते तर LPG. होय करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता याच्यावर रेडिओ ट्रान्झिस्टर म्हणजे आपण मनोरंजनासाठी काय वापरतो, मोबाईल स्मार्टफोन, याचं उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. दूरचित्रवाणी म्हणजे TV सेट आपल्या घरी आहे का, असेल तर मग दूरदर्शन किंवा कोणतं निःशुल्क आहे किंवा आपण DTH वापरतो किंवा केबल जोडणी आहे कोणतं आहे त्याच्यामध्ये यस करायचं आहे. मोबाईल, त्याच्यानंतर लॅपटॉप असेल तर लॅपटॉप यस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. फक्त मोबाईल तर स्मार्टफोनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे ऑप्शन तुम्हाला वाटतात ते ऑप्शन व्यवस्थित लिहायचे. कार जीप असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. कुटुंबाचे सेवन केलेले गहू, ज्वारी, बाजरी याच्यापैकी मुख्य धान्य, जास्तीत जास्त धान्य कोणतं तुम्ही वापरता त्याच्यावर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. जास्तीत जास्त म्हणजे आपण जनरली गहूच खात असतो. यानंतर तुमचा फॉर्म, कुटुंबाने सेवन केले जाणारे मुख्य धान्य, त्याच्यामध्ये गहू लिहिलेलं आहे. पुष्टी करा, जतन करा. हे वर पूर्ण पुनरावलोकन म्हणजे जे आपण फॉर्म भरले त्याची परत आपल्याला रिव्ह्यू येत असते. परत आपण पूर्ण माहिती बघू शकतो. त्याच्यामध्ये कुठं काय आपल्याला असेल तर त्याच्यामध्ये बदलही करता येते. पण पूर्ण माहिती बघितल्यानंतर खाली तुम्हाला करेक्ट माहिती पूर्ण दिसेल. त्याच्यामध्ये ठीक आहे असं करा. मसुदा म्हणून जतन करा, पुष्टी करा आणि सादर करा. होय करून त्याला पूर्ण फॉर्म आपला सबमिट इथे होईल. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या सबमिट केले असा मेसेज येईल आणि तुमचा SEID हा तयार होईल. हा ID तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये येणारा प्रगणकाला द्यायचा आहे. तो याच्यामध्ये ID टाकून पुढे जशाल तसा फॉर्म प्रोसीड करेल. तेव्हाच तुमची यशस्वीरित्या गणना झाली असे आपण म्हणू शकतो. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.